नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा, त्यासोबतचे जे काही कष्ट करणारे, चांगलं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही जी केळीची बाग, ही शेतकरी जे आहेत ते आहेत खानदेशमधले. जिल्हा आहे जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे हिवरखेडा बुद्रुक. युवराज ना तुमचं, सॉरी विक्रम देवचंद महाजन हे शेतकरी आहेत आणि साधारणतः आज 9 महिने 8च महिने ना 8-8.5 महिने पूर्ण होतात आहे. येणाऱ्या 1-1.5 महिन्यात हार्वेस्टिंग होईल. या पाठीमागच्या 8 महिन्यात काय प्रयत्न केलेत या सगळ्या विषयीची चर्चा आज विक्रम सरांकडनं आपण जाणून घेणार आहे. तुमचं नाव आणि एकूण क्षेत्र किती इथे सांगा. हे का नाही, पूर्ण एकूण क्षेत्र माझ्याजवळ का सगळं 8 एकर शेती आहे. नाव असायच सांगा तुमचं. कसं तुमचं नाव सांग ना. तुमचं नाव विक्रम देवचंद महाजन, हां. गाव राहणार हिवरखेडे बुद्रुक. हम्म. क्षेत्र 8 एकर क्षेत्र आहे आपल्याकडे. बर, म्हणजे एकूण आता 8 एकर जमीन हा, आहे. हा. त्याच्यामध्ये आज हम्म. कुठली कुठली पिकं उभी आहेत? पपई आहे पपई, आणि केळी आहे 2 टप्प्यांची. केळी किती आहे? 5.5 म्हणजे तशी तर 3 टप्प्यांची केळी आहे, पण 2 टप्प्यांची म्हणा. हा, आणि पपई किती एकर आहे? पपई 1.5 एकर आहे. काय अवस्थेमध्ये आहे ते? ते आता हार्वेस्टिंगला येईल. हो. आहे का, दर आहेत का त्याला? मग दर आहे ना 18 रुपये दर आहे. 18 रुपये. किती आहे झाड? झाडं 900 झाड आहे ते. 900. आणि अंतर किती ठेवलेलं त्या अंतर पपईचं? तिचं 8x7 आहे. लागवड कधीची? 28 डिसेंबर. 28 डिसेंबर. चांगले आहे. आणि तिकडे हे लावलंय आपण, अजून कंद लावलंय. कंद लावले. हे कंद रोपा खालचे. हां हां, कंद लावले. हा, ते 2,500 आहे ते आणि हे 3,000 असं 5,500 बाबे. कपाशी आणि बी पपई, लावली. कपाशी. कपाशी तूर. मग ह्या सगळ्याला पाण्याचं काय सोर्स आहे तुमच्याकडे? विहिरीतून धरणावून. आहे. तिकडे विहीर आहे तिकडच्या शेतात आणि इकडे मी धरणावून 4 किलोमीटर, कमी 4 किलोमीटर पाईपलाईन केली. पाणी कमी पडत नाही. नाही, पाणी कमी पडत आमच्याकडे. वाघोर बॅक वॉटर आहे. तर आता ही जी क्षेत्र आहे ती किती एकरावरती केळीची, किती बाय किती अंतरावर किती रोपं बसवलेली? हे 1.25 एकर क्षेत्र आहे. म्हणजे 60 गुंठे. 60 नाही, 70 गुंठे. ठीक आहे. हां. याच्यावर 3,000 रोप आहे. अंतर 5x5. बर. आणि दुसरा विषय, सुरुवातीला ह्यात काय होतं आणि पपई तुम्ही होते. कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. काढल्यावर काय काय केलं नेमकं? याच्यामध्ये पपई होती अगोदर. ते रोटर मारल्यानंतर पाणी जास्त आला तर आम्ही नांगरटी काही केली नाही आणि बैलजोडीने काकर पाडून प्लेन याच्यावर रोप लागवड केली तुमची. प्लेनच लावलं. हां. काही नाही त्यात मल्चिंग नाही, मर्चिंग होतं ना काही वेळ. परत टाकलं. परत मर्चिंग होतं 2-3 महिने. मग ते जसा उन्हाळा लागला तसं काढून घेतलं. तर आतापर्यंत शेणखताचा वापर किती केलाय क्षेत्रात? शेणखत टाकलं मी 12 ट्रॉल्या इथे 12 ट्रॉली. पपईच्या लागवडच्या अगोदर. केळीला असं स्वतंत्र टाकलं नाही? नाही, मग ते पपई म्हणजे शेणखत टाकलं, पपई लागवड केली, पपईवर केळी लावली. बरं. रासायनिक खताचे डोस किती टाकलेले आहेत आपण? रासायनिक खताचा एकच डोस टाकलाय. एकच टाकले. हा, मग हे सगळं सोडलंय. ड्रिप आणि एक म्हणजे सुपर फॉस्फेट वेगळं टाकलंय आणि DAP 10-26 वगैरे ते वेगळे टाकले. म्हणजे 2 डोस झाले तसं पाहिलं तर. म्हणजे थोडस जास्त भर सोडसाडवर दिलेलं हा. आहे. आणि फवारण्या काय याच्यावर बुरशीनाशक फवारलंय काही किती झाले? 3 फवारण्या झाले. एक अंदाजे आतापर्यंत रोपांचा, खताचा, फवारणीचा, औषधाचा सगळा मिळून खर्च किती आला असेल? अंदाजे गरजेचं आता 60 रुपये आतापर्यंत धरून घ्या. रोपाचा 60? नाही हो, रोपाचा पूर्ण 60 येतो. रोपाचा 7. पूर्ण केळी चांगली काढायची झाली तर 60-70 रुपये खर्च येतो. झाडाला 70 रुपये. हा. म्हणजे 7-21 2,00,000. 70-80 रुपये खर्च येतो. 2,10,000 अजून एक 10-20,000. मग अजून 10 ते 20,000 रुपये खर्च होईल. म्हणजे साधारणतः 2.25 लाख रुपयेपर्यंत 2 लाख पर्यंत झाला. 2-2.25 पर्यंत. 2 ते 2.25 लाख. आणि ही काय शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण तुम्हाला मनाला असं काय वाटतंय का बाबा आपला बाग एवढ्याचा होईल? तर मार्केटवर आहे, पण तरी पण आजच्या मार्केटनुसार किंवा आजच्या मार्केटपेक्षा 4 रुपये कमी द्या तरी पण 1500 पकडा तुम्ही. काय तुम्हाला परवडतंय का नाही मग सांगा. फुल परवडतं. केळी तेच तोच विषय नाही. केळीमुळे आमचं जीवन सुधारलं शेतकऱ्यांचं. ते झालं. पण आता म्हणणं माझं आहे, समजा हे 22-23 ची रात जरी बसली समजा, एवढी काही पडणार नाही, पण 28ची धरायची. 20 रुपये 20 न धरा समजा, 20 ची जरी पकडली तर किती होईल कॅल्क्युलेशन?
की आता मार्केट हे आता 5x5 अंतरावर तुमची लागवड तर दात आहे किती 3,000 दर साल प्रमाणे 7 ते 8 लाख रुपयाचं व्हायला पाहिजे. दर साल मला 8 लाखाचा भाग होते असा त्याच्यात. मग ते केव्हा 1800चे भाव सापडतात किंवा 2000चे सापडतात. 7.5-8 लाखाचा भाव. वजन तर 50 टन निघेल का नाही? पण 500 क्विंटल म्हणतोय मी तुम्हाला, कमीत कमी आता 3,000 ते कसं आहे, आता अजून त्याला 1 महिना बाकी आहे. नाही ना, पण तुम्ही एवढे जुने शेतकरी म्हणलं तुम्हाला लगेच लक्षात येतं हा, ना. 500 क्विंटल तर जायला पाहिजे. हा, मग तो विषय ना. 500 क्विंटल तर नाही. 450 ते 15 500 जरी क्विंटल. म्हणलं तरी पण 500 क्विंटल 15-75 7-7.5 लाख तर होतील का ना. मग हा, मग तो 7.5 विषय. लाख तर आरामशीर होता. हा. दर साल होता तेवढे. अशा पद्धतीची ही केळीची बाग खानदेश मधली, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि हिवरखेडे बुद्रुक इथले महाजन बंधू यांची ही बाग. अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे. पण तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.